सासवड जेजुरी मार्गावर दिंडीमधील ट्रकच्या धडकेत 3 महिला वारकऱ्यांचा मृत्यू, 4 जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांकडून रुग्णालयात भेट घेत जखमींची विचारपूस। मुख्यमंत्री मुंबईच्या पायधुनीमधील नराधमाला आज कोर्टात हजर करणार, तर एका गोदामातील वॉचमनकडून 7 वर्षीय चिमुकलीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना, आरोपीवर पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल। महाराष्ट्राच्या राजकारणात मुख्यमंत्री फडणवीसांच्या नावे नवा विक्रम, सर्वाधिक काळ मुख्यमंत्री राहिलेल्या नेत्यांमध्ये फडणवीस 3ऱ्या क्रमांकावर, शरद पवारांनाही मागे टाकलं। ठाकरेंच्या रामरक्षा आंदोलनावरून राजकीय वातावरण तापण्याची शक्यता, फडणवीस सदस्य असलेल्या नागपुरातील मंदिराची ठाकरेंकडून निवड, तर 18 जुलैला भाजप आणि ठाकरेंची शिवसेना आमने सामने येण्याचीही शक्यता। राम मंदिरातील दान चोरी प्रकरणी सुप्रीम कोर्टाची केंद्र सरकारसह मंदिर ट्रस्टला नोटीस, तर या प्रकरणाचा अहवाल सादर करण्याचे एसआयटीला आदेश। 20 जुलैला आता पुढील सुनावणी होणार। गिरिजा घरातून जाताना श्रीधन 10 ते 12 बॅग्स कपडे भरून घेऊन गेली, त्यानंतर फ्लॅट, गाडी, कोट्यवधी रुपयांची मागणी पूर्ण न केल्यानं हे आरोप। यामागील षडयंत्राचा सूत्रधार लवकरच जाहीर करणार। सुनेनं केलेल्या आरोपांनंतर विनायक राऊतांचं प्रत्युत्तर। तर विनायक राऊतांचं पोलीस संरक्षण काढलं, संरक्षण कायम ठेवण्याची विनायक राऊतांची पत्राद्वारे मागणी। संरक्षण शाखा 1 कडून मागणी अमान्य, तर संरक्षण पुन्हा देण्यासही नकार।